उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि या अपघाती निधनानंतर खरं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यावरती खरं तर हळहळ व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकीकडे अजितदादांना श्रद्धांजली वाहिली जात आहे आणि सध्या खेड तालुक्यामध्ये जो अजितदादा पवार यांचा जे हस्ती कलश आहे त्याचं खरं तर दर्शन घेण्यासाठी उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या परिसरामध्ये हा जो रथ आहे तो खरं तर हस्ती कलश घेऊन या ठिकाणी दर्शन देण्यासाठी येताना पाहायला मिळते। अतिशय भावनिक पद्धतीने खरं तर या परिसरामध्ये नागरिक ह्या हस्ती कलशाचं दर्शन घेताना पाहायला मिळते। आपल्यासोबत काही आजी आहेत। मला सांगा की खरं तर आज अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा हस्ती कलश आज तुमच्या गावामध्ये आला, काय नेमकी आठवणी आहे तुमच्या? हो, त्याच आठवणी ते इथं नव्हते, ते ड्रायव्हर होते, पण ते तिकडंच असायचं ना, पुण्याला, बारामतीला, मुंबईला। तर अजितदादा कायम नेहमी त्यांना म्हणायचे बाळा बाळा, ते म्हणायचं मी किती मोठं आहे, अजितदादा बारीक आहे, मला नुसतं बाळा बाळाच म्हणत राहते। अजितदादा असं मुलासारखं सांभाळत होते त्यांना, ते मोठे होते, ते बारीक होते, पण आधार होता खूप। अजितदादांची काय थेट संपर्क होता तुमचा, काय कुटुंब? माझा नाही संपर्क झाला, माझं त्यांच्याशी कधी बोलणं बी नाही झालं, फक्त ऐकत होते, ते सांगायचे मी ऐकायचे। माझं त्यांचं नाही कधी बोलणं झालं, मी त्यांना फक्त दुरून बघितलं। पण तुमचे पती त्यांच्या वाहन चालक होते, किती वर्ष त्यांनी कामकाज केलं अजितदादांसोबत? बरेच वर्ष होते ते, म्हणजे जसं झालं तसं ते जास्त त्याच गाडीवर होते। ते किती 2003ला गेले, तोपर्यंत त्याच गाडीवर होते। मला आज 2003 पासून मी अशी राहते, पण मला आज दादा गेलं तर मला माझं पती गेल्यासारखं वाटतंय आणि आज मला खूपच आठवण येते। मी त्या दिवशी झालं त्याच्यावरूनच सारखं बघते, मोबाईलवर बघते। दादांचं निधन झालं, दादांचं निधन झालंच नाही आहे, दादांना अपघातीच मरण नाही आलेलं, कुणीतरी हे साधून केलेलं आहे। दादा नको होते लोकांना, दादा चांगले होते, दादा लोकांचं चांगलं करीत होतं, म्हणून लोकांना नकोच होते ना ते, म्हणून दादांना हे अपघाती मरण आलेले आहे, त्यांचा ॲक्सिडेंट झालाच नाही। हे सगळ्या लोकांनाच कळते, मलाच काय कळते, सगळ्यांनाच कळते, असं होऊच शकत नाही। त्यांचा पायलट बदलला, त्यांचा अचानक सगळं केलं, म्हणजे त्याला कारणच आहे ना काहीतरी। चांगली लोक का लोकांना खूप येतात, कोणत्या गावात चांगला माणूस राहून देते नाही, कोणत्या कुठंच म्हणजे असं चांगला माणूस असलं का तो चांगलं करतो ना, गावाचं, देशाचं, महाराष्ट्राचं, त्याला चांगलं नाही राहून द्यायचं, त्याला संपवायचं म्हणजे सत्ता आपल्या हातात येते ना, हे सत्ताधारींचंच काम आहे ना असं। नक्कीच अजितदादा अजूनही आपल्यासोबत आहे असा विश्वास करत त्यांना वाटत आहे। एकंदरीत आज हस्ती कलश खेड तालुक्यामध्ये आलं आहे, गावोगावी जात आहे, काय एकंदरीत नागरिकांच्या प्रतिक्रिया? नागरिकांमध्ये खूप हळहळ आहे की कामाचा माणूस गेला, जेव्हा जवळ असतं तेव्हा किंमत नसते, आणि आज सगळ्या ग्रामस्थांना किंमत कळते, तालुक्याला, जिल्ह्याला कळते की आपला नेता हरपलेला आहे। आणि जी हळहळ, जो हंबरडा फोडला आहे जिल्ह्याने, पूर्ण महाराष्ट्रासाठी दादा काय काम करत होते हे आज लोकांना दिसून येत आहे, आणि हेच आपला नेता असताना हे कळलं असतं तर खरंच ती खूप आनंदाची गोष्ट असते। आणि भावना व्यक्त होत नाही आहेत प्रत्येक ठिकाणी, अशीच आजी जसं त्यांच्या भावना व्यक्त करतात, प्रत्येकजण असाच भावना व्यक्त करत आहे प्रत्येक गावोगावी। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर एकंदरीत जो अस्थि कलश आहे संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आज दर्शनासाठी येताना पाहायला मिळते। मात्र प्रत्येक गाव असेल, प्रत्येक खेडा असेल, या ठिकाणी जे नागरिक आहेत ते भावनिक होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। केवळ अभिषेक स्वामी सुनील, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।